तर आपण चौथा क्वेश्चन बघूया. रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 cm. एरिया ऑफ अ सेक्टर ऑफ द सेक्टर इज 100 cm square. Find the area of its corresponding major sector. काय काय दिलेलं आहे. R इज इक्वल टू 10, एरिया ऑफ अ सेक्टर इज इक्वल टू 100 cm स्क्वेअर, पाया इज इक्वल टू 3.14 इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपल्याला करस्पॉन्डिंग मेजर सेक्टरचा एरिया काढायचा आहे. म्हणजे आपला हा एरिया काढून घेऊया, त्याच्यामधून एरिया ऑफ अ सर्कल मधून मायनस करूया, म्हणजे आपला आन्सर येईल. ओके. एरिया ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर 3.14. आपला रेडियस आहे 10 × 10 × 10. म्हणजे इथे काय झालं, 2 झिरोज वाढले, म्हणजे 2 आपले पॉईंट जे आहेत ते राईट हँड साईडकडे आले, म्हणजे आपला आन्सर आलं 314 cm स्क्वेअर. एरिया ऑफ अ करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ अ सर्कल मायनस एरिया ऑफ अ सेक्टर. एरिया ऑफ अ सेक्टर आपल्याला किती दिलेला आहे, 100 cm स्क्वेअर दिलेला आहे. बरोबर आहे म्हटलेलं आहे. एरिया ऑफ अ सेक्टर ऑफ द सेक्टर इज, किंवा म्हणायचं एरिया ऑफ अ सेक्टर ऑफ द मायनर सेक्टर इज 100 cm स्क्वेअर. मग तो आपण मायनस केला 314. आपला आन्सर आलेला आहे, 314 मधून मायनस 100 केला, आपला आन्सर आहे 214 cm स्क्वेअर. लिहून घेतलं. देअरफॉर द एरिया ऑफ मेजर सेक्टर इज इक्वल टू 214 cm स्क्वेअर. आता आपण पाहूया पाचवा प्रश्न. क्वेश्चन नंबर 5. एरिया ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ रेडियस 15 cm इज 30 cm स्क्वेअर. म्हणजे आपला एरिया ऑफ अ सेक्टर आहे 30 cm आणि रेडियस आहे आपला 15 cm. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सेक्टर. आता सेकंड जो आपला फॉर्म्युला आहे एरिया ऑफ अ सेक्टरचा, लेंथ ऑफ द आर्क इंटू आर डिवायडेड बाय 2, तो आपण लावणार आहोत. एरिया ऑफ अ सेक्टर आहे 30, लेंथ ऑफ द आर्क आहे आपली शोधायची आहे, इंटू रेडियस आहे रेडियस आहे 15 डिवायडेड बाय 2. म्हणजे ते ह्या साईडला गेला ती काय होईल, 2/15 येईल. 15 1 जा 15, 15 2 जा 30, 2 2 जा 4. आपला आन्सर आलेलं आहे 4 cm. देअरफॉर लेंथ ऑफ द आर्क इज 4 cm. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 6. ह्याच्यामध्ये जेवढे पण क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला एक गोष्ट काढायला सांगितली, म्हणजे तुम्हाला एरिया ऑफ अ सेक्टर काढायला सांगितला 1 मार्क, तुम्हाला लेंथ ऑफ द आर्क काढायला सांगितली 1 मार्क, किंवा काहीतरी दिलेलं आहे त्याच्यातून रेडियस काढायला सांगितला, किंवा तुम्हाला मेजर ऑफ द आर्क काढायला सांगितले असेल तर 1 मार्क. आपल्याला किती क्वेश्चन्स विचारत किंवा काय काय काढावं लागणार आहे त्याच्यावरती आपल्याला किती मार्क मिळणार आहेत ते डिपेंड आहे. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 6मध्ये एकूण मिळून 3 क्वेश्चन्स विचारलेले आहेत, म्हणजे हा क्वेश्चन येईल 3 मार्कांसाठी, एक सिंगल आला तर 1 मार्कासाठी. तर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 6. इन द फिगर 7.31 रेडियस ऑफ द सर्कल इज 7 cm अँड मेजर ऑफ आर्क MBN इज 60 degree. फाइंड द एरिया ऑफ द सर्कल. एरिया ऑफ द सेक्टर MBN अँड एरिया ऑफ द सेक्टर MCN. म्हणजे MBN आपल्याला मायनर आर्कचा पण मायनर सेक्टरचा पण काढायचा आहे एरिया, आणि आपल्याला मेजर सेक्टरचा पण एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ द सर्कल बघूया आपण. एरिया ऑफ द सर्कल इज इक्वल टू पाया आर स्क्वेअर 22/7 × 7 × 7, कारण आपला रेडियस किती सांगितलेला आहे, 7 सांगितलेला आहे. मग आपण लिहून घेतलेला आहे 7 1 जा 7, 7 1 जा 7 7, 22 7 जा 154. देअरफॉर एरिया ऑफ द सर्कल इज 154 cm स्क्वेअर. आता आपला MBN जो आहे तो किती सांगितलेला आहे, 60 डिग्री सांगितलेला आहे. वरती चुकून ओच्या इकडे 68 लिहिलेला आहे, म्हणजे सेंट्रल अँगल 68 दाखवला आहे, पण आपल्याला इथे दिलेला आहे MBN इज इक्वल टू 60, तर तुम्हाला तो 60च घ्यायचा आहे. ती प्रिंटिंग मिस्टेक आहे.
एरिया ऑफ सेक्टर MBN इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाया आर स्क्वेअर 60 डिवायडेड बाय 360 डिग्री इंटू 22 अपॉन 7 इंटू 7 अपॉन 1 इंटू 7 अपॉन 1 7 7 एक कट झाला 61 जा 60 66 जा 360. आता काय काय राहिलं 22 इंटू 7 154 डिवायडेड बाय 6. आपला आन्सर आलेला आहे 77 अपॉन 3 किंवा 25.7 सेंटीमीटर स्क्वेअर. मायनस करता येणार नाही असं काही आहे का 25.7 दिला तरी करता येईल 77 अपॉन 3 घेतला तरीसुद्धा करता येईल 25.7नी जर का केलं तर सोपं आहे आन्सर काढणं. पण आपण बघूया 77 अपॉन 3 घेऊन आन्सर कसं येतं आहे. मी ते लिहून घेतले एरिया ऑफ सेक्टर MCN इज इक्वल टू एरिया ऑफ द सर्कल मायनस एरिया ऑफ सेक्टर MBN. एरिया ऑफ द सर्कल आहे 154 मायनस 77 अपॉन 3. आता डिनॉमिनेटर सेम करायला लागेल म्हणजे 154ला मी मल्टिप्लाय बाय 3 केला आन्सर आलं 462 मायनस 77 अपॉन 3. 462मधनं 77 गेले 385 राहिले. माझा आन्सर आलं 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. सो देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर MCN इज 128.3 सेंटीमीटर. बघूया 154मधून दिसतं याच्यावरती नाही दिसत आहे ठीक आहे आपण याच्यावरती करून बघूया. आन्सर आपलं सेम येण्याशी आपल्याला मतलब आहे ना. किती म्हणाली होती मी 77 अपॉन 3ला आन्सर काढल्यानंतर माझं काय आलं होतं 154 मायनस 25.7 सॉरी 25.7 म्हणजे 0.3 26 झाले. ओके असा मी किती केला 3 केला 3चा 13 केला 5चा 4 केला ठीक आहे. मग 13मधून 5 गेले 8 राहिले 4मधून 2 गेले 2 राहिले 1 ॲज इट इज 128.3 आलं तेच उत्तर 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. आन्सर कसंही करा आन्सर तुमचं सेम येणार आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात शेवटी आपण तसं काढलं आन्सर तर आपल्याला आन्सर काढणं सोपं पडतं. म्हणून आधी करू नका लास्टला सगळ्यात लास्टला ही उत्तरं करत जा.